पुणे महानगरपालिकेच्या व्यायामशाळा किती आहेत याची आकडेवारी जी आहे ती पुणे महानगरपालिकेकडे उपलब्ध नाही आहे। गेल्या अनेक वर्षापासून साने गुरुजी स्मारक परिसरात किंवा साने गुरुजी हा परिसर आहे यामध्ये व्यायामशाळा बांधलेल्या आहेत, मात्र त्या कुणाकडे याचाही शोध अजून पालिकेला लागलेला नाही आहे। माहितीच्या अधिकारात ही सर्व माहिती समोर आली आहे। नेमकं काय समोर आलं माहितीच्या अधिकारात आणि कधीपासून? माहितीच्या अधिकारात आम्ही पालिका आयुक्तांना प्रश्न केला होता की या ज्या व्यायामशाळा आहेत प्रभाग क्रमांक 29 मध्ये भानुदास गेजगे व्यायामशाळा, कैलासवासी चंद्रकांत बोत्रे व्यायामशाळा आणि लोकमान्य नगर व्यायामशाळा, या व्यायामशाळा कोणाच्या ताब्यात आहेत आणि यातून पालिकेला काही उत्पन्न मिळतं का, अशी माहिती आम्ही महानगरपालिकेकडे मागितली होती आयुक्तांकडे। तर त्याच्यातून आम्हाला भवन विभागाने आणि मालमत्ताने असं कळवलं की ह्या वास्तू आमच्या ताब्यात नाही आहे। त्यानंतर क्रीडा विभागाने आम्हाला तसं कळवलं की या वास्तू आमच्या ताब्यात नाही आहेत। आणि ही जेव्हा आम्ही मागणी केली त्याच्यानंतर काही दिवसात काही सूत्र हल्ली आणि क्रीडा विभागाच्या ताब्यात भानुदास गेजगे व्यायामशाळा ही ताब्यात आली आणि ही नुसती कागदोपत्री ताब्यात आली। आज देखील इथं पालिकेने कुठल्याही प्रकारचं कुलूप अथवा कारवाई केलेली नाही आहे। इथे प्रत्येक मुलामागे 400 रुपये असे साधारण इथे या व्यायामशाळेमध्ये भानुदास गेजगे व्यायामशाळेमध्ये 600 मुले व्यायाम करतात, म्हणजे इथे 2.5 लाख रुपयाचं कलेक्शन आहे। आणि उरलेल्या 2 व्यायामशाळा आहेत तिथे साधारण 200-300 मुलं प्रत्येकी, म्हणजे तिथे सुद्धा 400 मुलं, म्हणजे सगळं मिळून 1000च्या वरती संख्या होती आणि 4 लाखाच्या वरती पैसे गोळा केले जातात। हे नक्की कोणाच्या खिशात जातात आणि हे काय, याचा काय वापर करतात? आणि हा सगळा प्रश्न इथल्या मला वाटतं प्रभाग क्रमांक 29 मधल्या सर्व मतदारांना आणि नागरिकांना पडलेला आहे। आणि पालिका याच्यामध्ये गंभीर काही कुठेच दिसत नाही आहे, कारण एवढी मोठी वास्तू पालिकेने आपल्या कररुपी पैशातून बांधलेली आहे आणि तिची जर का त्यांना याच्यामध्ये काहीच त्यांच्याकडे नोंद नाही आहे आणि इथं कोण ताबा आहे आणि कोण पैसे गोळा करते, तर ही खरंच मला वाटतं आपण कररुपी पैसे भरून आज पालिकेला आपण काहीच प्रश्न विचारू शकत नाही। मग काय आता पुढचं तुमचं म्हणणं काय आहे? काय केलं पाहिजे? ही ताब्यात घेतली पाहिजे, कारवाई केली पाहिजे किंवा कोण दोषी आहे? याच्यामध्ये मला वाटतं प्रशासन आणि माजी नगरसेवक हे दोन्ही याच्यावर जबाबदार आहेत। यांनी संबंधित ज्या वेळेस त्यांनी या वास्तू बांधल्या आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील या वास्तू ताब्यात घेण्यासाठी प्रोसेस करायला हवी होती। जर का त्यांच्याकडून अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतील तर सामान्य मतदार आणि सामान्य नागरिक हा कोणाकडे पाहणार? आता मागणी काय? आता मागणी हीच आहे की संबंधित व्यायामशाळा या महानगरपालिकेच्या ताब्यात जाव्यात आणि ज्या काही टेंडर पद्धतीने आहेत त्या तशा टेंडर काढून त्या लोकांना द्याव्यात। उगाचच याच्यामध्ये कोणालाही फुकटच म्हणजे कररुपी पैशातून बांधलेल्या वास्तू आणि त्यातून कोणतरी दुसराच पैसे खिशात घालतोय असा प्रकार घडू नये एवढी आमची अपेक्षा आहे। आणि जो काही यांनी एवढा वर्ष जो पैसे गोळा केलेत त्याच्यासाठी पालिका काय कारवाई करणार आहे? आर्थिक गुन्हे शाखेकडे काही चौकशीची मागणी आम्ही केलेलीच आहे, पण ते सुद्धा चौकशी लावणार आहेत का आयुक्त? आता ते सुद्धा मला पाहिजे आहे आणि मला वाटतं इथल्या सर्व मतदारांना पाहिजे आहे। नक्की आपण जर पाहिलं तर हा सर्व सावळा गोंधळ जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे आता महानगरपालिका काय कारवाई करते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन किरण काजळेसह सागरवर साम टीव्ही पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।